सर्व सुखाचे
जया परमार्थी चाड जया परमार्थी जाण तेने सांडावे तेने सांडावे गाड करुणी भजनाची जाड करुणी भजनाची चाड नित्यनेम आदरे नित्यने माधरे नित्यनेम आदरे नित्यने माधरे दाणे माने परते नागे दाणे माने परते नागे सांडी मांडी परते टाकी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भोगे वासुदेव नाम गोगे मोक्ष येईल सुखे मोक्ष येईल सुखी नाम स्मरता नाम स्मरता नामनी परते जाणे माने परते जाणे सांडी मांडी परते टाकी सांडी मांडी परते टाकी रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा घरी हाती दृढ तरी हाती दृढ बाबा आणि कांता हेवा दोरी करी आदरे दोरी करी आदरे सांडी मांडी परते टाके सांडी मांडी परते टाके काली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी दाने निचिले साडी माडी परते टाके साडी माडी परते टाके वासुदेव नाम भोगे वासुदेव नाम गोगे मोक्ष येईल सुखे मोक्ष येईल सुखी नामस्मरण नाम स्मरता
परमा जया परमार्थी झाड जया परमार्थी झाड जया परमार्थी जाण जया परमार्थी जाण तेने सांडावेली गाड तेने सांडावेली गाड तेने सांडावेली गाण तेने सांडावेली गाण धरुणी भजनाचे चाड धरुणी भजनाचे चाड दरोनी भजनाचे झाड दरोनी भजनाचे झाड नित्य माधरे नित्य माधरे साडी माडी भरते टाकी साडी माडी भरते टाकी साडी माडी भरते टाकी वासुदेव नाम गोपी वासुदेव नाम गोपी वासुदेव नाम गोपी वासुदेव नाम गोपी मोक्ष येईल सुखी मोक्ष येईल सुखी मोक्ष येईल सुखी मोक्ष येईल सुखी नाम स्मरतात
विठ्ठल 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 भजन करा भजन हा. परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे सांडी मांडी परते ठाके वासुदेव नाम घोके मोक्ष येईल सुखी वासुदेव स्मरदाचे रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा अनिकाचा हेवा दुरी करी आदरे घालू संताची आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे वासुदेवा दासी सांडी मांडी परते ठाकी पांडुरंगा करू प्रथम नमन विहरा भक्तवत्सला कृपा सागरा व्यापोनिया चराचरा असती निराळा सर्वातीत प्रथम नमतो विनायक ठेवुनी गुरुचरणी मस्तक वदेल प्रासादिक वाणी हरिहराचे पवाडे आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विषेदात्याधरू विवेकावरी ओम नमो ज्ञानेश्वरा
वृषभालं गुरुशिष्यपालं शिष्यहिमालं शशिखण्डबालं कालस्य कालं जितजल्मजालं वन्दे जटालं जगदीशनालं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं धन्य धन्य हरि बाबा तुमच्या चरणी ठेवितो माता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथेतील वासुदेव प्रकरणातील उपदेशपर करणारा अभंग. विठाल 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 कारण सगळ्याला माहीत आहेत, निमित्तही सगळ्याला माहीत आहेत. आज या ठिकाणी आपल्याला ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं अशा असणाऱ्या कैलासवासी सौ ताराबाई भागुनाथ जेजूरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त व श्राद्धानिमित्त या ठिकाणी आज सेवा आहेत, ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग प्राप्त झाला, ही सेवा करण्याचा योग प्राप्त झाला असे आमच्या आश्रमातील योगेश महाराज जेजूरकर, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील असणारे त्यांचे पती आहेत श्री भागुनाथ भाऊराव जेजूरकर, संजय भागुनाथ जेजूरकर मुलगा आहेत, जालिंदर भागुनाथ जेजूरकर मुलगा, श्रीमती मंगल राजाबापू थोरात मुलगी आहेत, सौ संगीता विठ्ठल आत्रे मुलगी, त्याचप्रमाणे सौ सुरेखा दत्तात्रय पावळे मुलगी आहेत, त्याचप्रमाणे कुटुंबातील सौ शोभा संजय जेजूरकर सून आहेत, त्याचप्रमाणे सौ वनिता जालिंदर जेजूरकर सून, योगेश संजय जेजूरकर नातू, त्याचप्रमाणे सौ कोमल योगेश जेजूरकर नात सून, चिरंजीव साहिल जालिंदर जेजूरकर नातू, विठ्ठल भाऊसाहेब आत्रे जावई, त्याचप्रमाणे दत्तात्रय नामदेव पाबळे आणि समस्त जेजूरकर परिवार. विठाला 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 भगवंत परमात्म्याच्या कृपेने त्याचप्रमाणे सावता महाराजाच्या प्रांगणामध्ये ही आजची सेवा आहे. सावता महाराज आपली ही सेवा गोड करून घेतील, कारण की सगळ्यामध्ये हृदयस्थ असणारे परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये वास करतो असे असणारे सावता महाराज आहेत आणि त्यांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या छत्रछायेखाली आपण या ठिकाणी आज या ठिकाणी सेवा करणार आहोत. परमात्मा ती गोड मानून गेली. विठाला 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 विठाला. त्याचप्रमाणे कीर्तन करायचं म्हटलं की सगळ्यांच्या साथ संगतीची खूप गरज या ठिकाणी असते. गायनाचार्य कैलास महाराज दुसिंग, त्याचप्रमाणे बाबासाहेब महाराज चोरमले, आनंद महाराज, बाकी आपले वाकडीकर त्या ठिकाणी भजनी मंडळ आहेत, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य किरण महाराज टिकल, उद्धव महाराज, अन्य विनेकरी आहेत, बाकी अस्तगावातील सोळकेवाडीचे पंचकृषी सगळे भजनी मंडळ धन्यवाद आहेत. त्याचप्रमाणे सुंदर तुमच्यापर्यंत आवाज पोचावा म्हणून शुभमूचे सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आनंद कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा हे कीर्तन नंतर दाखवलं जाईल. विठाला 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 विठाला.
वासुदेवांचा अभंग आहे, सुंदर अभंग आहे, सगळ्यांना पाठ आहेत. कारण की वासुदेव प्रकरण म्हटलं की बहुतांशी सगळ्या वारकऱ्यांचं पाठ असतं. कारण की जो वारकरी आहे त्याचं सहजच पाठ निश्चितच असतं. कारण की वासुदेव हा अभंग घेण्याचं कारण काय आहे, वासुदेवामध्ये प्रत्येक साधकाला आणि सामान्य जीवाला या ठिकाणी उपदेश केलेला आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी नाथ महाराज असतील, तुकोबा असतील, नामदेव महाराज असतील, अन्य काही संतांनी वासुदेव प्रकरण केलेलं आहे. वासुदेव का नाव दिलं आहे, तर सकाळी सकाळी वासुदेव आपल्या गावामध्ये येतात आणि सामान्य जीवाला जाग करतात. विढाला 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 कारण की सामान्य जीवाला ज्ञान नाही येत. काय सामान्य जीवाला ज्ञान नाही येत आणि ते ज्ञान देण्यासाठी वासुदेव पूर्वी गावागावामध्ये यायचे. आता वासुदेव दिसत नाहीत, बरोबर. पूर्वीचे वासुदेव दिसायचे बघा. अजूनही तुम्ही कधी पंढरपूरला गेलात, कधी आळंदीला गेलात, तुम्हाला वासुदेव पाहायला भेटतात. सकाळी सकाळी आपल्या एका हातामध्ये चिपडी आहेत, म्हणजे ते दोन टाळाची त्याला चिपडीच म्हणतात, ते आहेत. मोराचे सुंदर असे पंख त्या ठिकाणी टोपाला लावलेले आहेत. खाली पांढरा वेश धोतर त्या ठिकाणी घातलेला आहे. असा वेश धारण करणारा हा सामान्य वासुदेव आहे. परंतु संत सुद्धा वासुदेवाचं रूपक घेऊन येतात आणि सामान्य जीवाचा उद्धार करतात. विढाला विढाला कारण की सकाळची वेळ आहे आणि सकाळ सत्रातलं कीर्तन म्हणलं आणि त्यातली त्यात वर्षादचं कीर्तन आहे. काय तर वासुदेव हे प्रकरण बहुतांशी जोग महाराज संस्थेच्या परंपरेत घेतलं जातं आणि परंपरेचं अनुसरण करूनच बहुतांशी वासुदेव जे आहेत ते एक संज्ञा आहेत. काय वासुदेव एक संज्ञा आहेत, पण त्याच्या मागे जे दडलेलं ज्ञान आहे ते म्हणजे संत आहेत. विढाला 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 जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातो नाही, ते विश्वात्मक तू पाहे चैतन्य. हे संत आणि देव एकच आहेत. व्यापकता महत्वाची आहे. ते वासुदेव म्हणून तेच येतात, माऊली म्हणूनही तेच येतात, नामदेव महाराज म्हणूनही तेच येतात आणि तुकोबराय म्हणूनही तेच येतात. विठाला विठाला वासुदेवाची भावना व्यापकता आहे. काय वासुदेवाची भावना कशी आहे, व्यापकता आहे. त्या ठिकाणी जातीभेद नाहीत, त्या ठिकाणी वर्णभेद नाहीत. मला सांगा, वासुदेव प्रत्येकाच्या दारात जातो, बरोबर. हा सकाळी उठल्यानंतर वासुदेवाचा नेम आहे. सकाळी गावामध्ये जेवढे जेवढे पाटील लोक आहेत, पाटील नसणाराही लोक आहेत, सामान्य जीव आहेत, त्यांना ज्ञान द्यायचं. काय करायचं, उठा उठा प्रभात झाले, उठा उठा प्रभात झाले, श्री विठ्ठल माऊली दीन जनाचे सावली, दीन जनाचे सावली, ये धावोनी स्मरताचे, ये धावोनी स्मरताचे, पंढरपुरी देवी माता के, पंढरपुरी देवी. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जलमाच्या. धनदारा पुत्रजन बंधू स्वैरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिग्या देवाचे. विठाला 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 इष्ट मित्र स्वजन सखे, हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. तर सद्गुरु येतात, वासुदेव येतात, आपल्याला ज्ञान देतात, सांगतात की हे सकाळी उठल्यानंतर परमात्म्याची आपल्याला नाम साधना करायची आहे आणि त्या नाम साधण्याच्या जोरावरती आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. विठाला म्हणून त्या ठिकाणी काय आहेत महाराज, वासुदेव सकाळी आले आणि परमार्थ करायचा आहेत. पण कोणासाठी, जया परमार्थी चाड, तेने सांडावे लिगाड, धरुणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे. जो कोणी नित्य नेमाने
त्या वासुदेवाचं काय करतो, स्मरण करतो. त्या ठिकाणी भगवंताला इच्छा करतो. चाड म्हणजे इच्छा करणं, काय लिगाड म्हणजे जेवढं आपल्याला लवकरात लवकर भगवंताची काय करता येईल, इच्छा भगवंताला प्राप्त करता येईल, त्यासाठी त्या परमात्म्याचं आपल्याला भजन करायचंय, लवकरात लवकर करायचंय, त्या भगवंताला प्राप्त करायचंय. हेच अभंगाचा प्रथम जन्म सांगतात. जया परमार्थाची चाल, जया परमार्थाची चाल, तेने सांडावेली गाड, तेने सांडावेली गाड, तरुणी भजनाची चाल, तरुणी भजनाची चाल, नित्यने जया परमार्थाची चाल, तेने सांडावेली गाड, तरुणी भजनाची चाल, नित्यनेम आदरे. जया परमार्थी चाल, तेने सांडावेली गाड, तरुणी भजनाची चाल, नित्यनेम भगवंताचं भजन आपण नित्यनेमाने केलं तर तो भगवंत आपल्याला आळवता येतो, अन्यथा आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. मग भगवंत ज्ञानोबराय सांगतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषेत उदंड गाठी. त्या परमात्म्याच्या भजनाने, त्या परमात्म्याच्या नाम साधनाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. म्हणून वासुदेव येतात. आता या ठिकाणी वर्ष श्राद्ध आहेत, प्रत्येकाला कर्म करावं लागतं. एरवी जग हे कर्माधीन, ऐसियाची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्ता जगा. प्रत्येक ब्रह्मदेवापासून तर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला आपलं कर्म करायचं आहे. हा, याच्यामधला जो घडणारा जो आहे त्याला म्हणतात संसार. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या मनुष्याचा जन्म झाला आहे त्या मनुष्याला एक दिवस मृत्यू निश्चित येणार आहे. बरं का? कारण की जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये घडणारा जो आहे त्याला म्हणतात संसार. आणि संसाराचे दुःख किती आहेत कैलास महाराज? संसार दुःख मूळ, इंगळ आहेत. पाठीमागं प्रत्यमागं काय लागलाय? इंगळ आहेत. पण तुमच्या मग पिंगळही लागलेला आहेत. का? जीवनामध्ये मनुष्य आपलं सुखाची इच्छा करतो, पण जीवनात त्याला दुःखच प्राप्त होतं. का? आपण सुखाच्या इच्छेच्या वाटेवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी दुःख आपल्याला प्राप्त होतात. मनुष्य त्या ठिकाणी सुखाची इच्छा करतो, पण दुःख प्राप्त होतं. का? ऐका, दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही
मनुष्याला प्रारब्ध आहे आणि त्याबरोबर प्रयत्न आहेत. प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. रामकृष्ण परमहंसाचं सगळ्यांना उदाहरण माहित आहे. प्रारब्ध चुकलं का महाराज? नाही चुकलं. का? कारण की दररोज माता कालिकेची पूजा करणारे, उपासना करणारे, साधना करणारे रामकृष्ण परमहंस कोणाचे गुरु होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. त्यांनाही त्या ठिकाणी प्रारब्ध चुकलं नाहीत, तर सामान्य जीवाची त्या ठिकाणी काही गत होत नाहीत. कारण की बघा, रामकृष्ण परमहंस असणाऱ्या कालिका मातेची उपासना करता करता एक दिवस साधकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही तर त्या ठिकाणी महाकालीची उपासना करता, साधना करता, मग तुम्ही त्या महाकालीला जीवही घालतात, तुमच्या हाताने ती भोजनही करते, मग तुम्ही तिच्याकडून असणारा तुमचा जो आजार आहे, कॅन्सर रूपी आजार आहे, तो बरा का करू शकत नाही? कोणी साधकाने प्रश्न केला. पण आता साधकाची बुद्धी साधकच हा, तो साधक दशेतून साधू दशेत गेला नाही बरं का. साधकाने प्रश्न केल्यानंतर रामकृष्ण परमहंसाने सुंदर त्याचा काय दिलं? उत्तर दिलं. म्हणे ज्या दिवशी प्रथम महाकालीची आणि माझी भेट झाली, त्या दिवशी माता भगवती महाकालीने सांगितलं की तुमचा जो आजार आहे तो मी बरा करून टाकते. परंतु रामकृष्ण परमहंस म्हणू लागले, माझा आजार बरा करण्याची मला गरज नाही, माझं प्रारब्ध घालण्याची शक्ती मला दे. परंतु त्यावेळेस भगवती महाकालीने सांगितलं, प्रारब्ध घालवण्याची शक्ती माझ्यातही नाही आणि जगात कोणातही नाही. विठाला ह्या जन्मामधील तुम्हाला हे दुःख नाहीस करशील, परंतु हेच दुःख भोगण्यासाठी मला परत जन्माला यावं लागेल. कसं मारा? पूर्वजन्मी पाप म्हणा. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरेले. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरेले. विषय सुख नाशिवंत देविताचे मीर कोंडले. विषय सुख नाशिवंत मला काय गायनाचं सांगू नका सध्या तुम्ही काय बरं का. आनंद महाराज यात्रेत आल्यापासून दररोज कार्यक्रम आहे, कंटाळा आला आता. कारण की 10-15 दिवस यात्रेमध्ये 50 लोक म्हणले, 50 लोकांचे 50 विचार. काय यात्रेत काय सोपं नसते महाराज, हे साधूचं काम नाही. विठाला विठाला तिकडून आल्यानंतर धोंडे चालू झाले ना. हो आनंद महाराज, काय धोंडे चालू झाले. धोंड्यानं आमचा कोंडा केला. विठाला विठाला म्हणलं योगेश मारला, आज तुम्हीच कीर्तन करा, काय घरचंच आहे. ते म्हणले महाराज आम्ही आधीच मोठं कीर्तन केलंय, त्यामुळे कीर्तन करायची काय गरजच राहिली नाही. विठाला धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. नित्य नेमाने त्या परमात्म्याचं भजन जर करायचं असेल तर एक दिवसाचं आपल्याला भजन नाही, तर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अंतकालेचे मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम, त्या भगवंत परमात्म्याची साधना करण्यासाठी, नामजप मुखामध्ये येण्यासाठी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला भजन करावं लागेल. विढाला विढाला. साधकालाही त्या ठिकाणी आपलं प्रारब्ध चुकत नाहीत, पण त्या साधकाला उपदेश करणारे संत ते प्रारब्ध चुकवण्याची शक्ती ठेवतात. का? कारण की एकदा नाथ महाराज देवाकडे गेले. नाथ महाराज पंढरपूरला गेले. वारीचा दिवस होता, आषाढी वारी येणार आहे आता. आषाढी वारीला नाथ महाराज गेले. नाथ महाराज गेल्यानंतर महाराज प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा केल्यानंतर
त्यांना कोणी आंधळे दिसू लागले, कोणी पांगळे दिसू लागले, कोणी लुळे दिसू लागले, अन्य अन्य प्रकारे तुम्हाला माहिती आहेत. पंढरपूरला गेलं का सगळे प्रकारचे लोक भेटतात. हौशे नवशे गौशे, पण याच्या व्यतिरिक्तही प्रकार आहेत. हे आंधळे आहेत, पांगळे आहेत, मुके आहेत, बैरे आहेत, हे सगळे भेटले बरं का. पुढे गेल्यानंतर सांगतो उपजीविका कशी. चारही प्रकारचे लोक भेटले आणि महाराजांकडे गेले. देवाकडे गेल्यानंतर महाराजांनी हात जोडले. नाथबाबा म्हणले, देवा तुम्ही खूप दुराचारित म्हणे. तुमच्या तीर्थक्षेत्रात आंधळे राहतात, पांगळे राहतात, लुळे राहतात, मुके राहतात, बैरे राहतात, पण देवा बाहेरून येण्याचा तुम्ही उद्धार करता आणि तुमच्या तीर्थक्षेत्री राहणाऱ्या लोकाला तुम्ही त्यांचा उद्धार करत नाही. देव म्हणले, अरे बाबा एवढं तरी समज, ते आंधळे माझ्या दारात राहतात, पांगळे माझ्या दारात राहतात का? ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा विढाला विढाला विढाला. कारण की ते आंधळे आहेत, पांगळे आहेत, काय मुकेत, बैरेत, शरीरानेत म्हणे. कशाने आहेत ते? शरीर आहेत. पण तीर्थाच्या बाहेर राहणारे लोक आंधळेही आहेत, पांगळेही आहेत, मुकेही आहेत, बहिरे आहेत. काय आंधळे कसे? डोळे असून आंधळे, कारण की भगवंताची दृष्टी त्यांना दिसत नाहीत. मुके का? मुका झालो, मुका झालो झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. मुका झालो वाचा गेली, अहंकारा तो नासा भेदा, जगी निंदेवोळा. मनुष्याच्या अंतकरणामध्ये गर्व म्हणजे अहंकार जागृत झाला की त्या ठिकाणी परमात्मा राहत नाही. का? परमात्मा राहण्याची एकच ठिकाणी. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतीसी कामू, विषयावरी विढाला विढाला. नाथ बाबाला उपदेश केला कोणी? देवाने सांगितलं, बाबा त्यांचं प्रारब्ध आहेत, पूर्वजन्मी केलेले जे पाप आहेत त्यांना ते भोगावा लागेल, परंतु माझ्या क्षेत्राच्या ठिकाणी पाप केलेलं कुठंही त्या ठिकाणी याच ठिकाणी यावं लागतं. त्यासाठी परमात्म्याने सांगितलं यांचं प्रारब्ध आहे, त्यांना भोगावं लागेल. मग प्रारब्ध कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत माझ्या चरणापर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यांना ते प्रारब्ध भोगावं लागेल. नाथ महाराज म्हणले, असं करा देवा, तुमची ड्युटी मला द्या आणि माझी ड्युटी तुम्हाला घ्या. मग परमात्म्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी नाथ महाराज विटेवरती उभा राहिले आणि त्या ठिकाणी भगवंताच्या जागेवरती नाथ महाराज आणि नाथ महाराजांच्या जागेवरती कोण गेलं? महाराज परमात्मा गेले. दोघांनी आपलं त्या ठिकाणी पार्ट काय केलं? चेंज केलं. आता हे संत झाले, देव संत झाले आणि संत देव झाले. देव ते संत, संत ते देव, दोघांनी पार्ट चेंज केलं आणि विठेवरती उभा राहिले, कमरेवरती हात ठेवले नाथ महाराजांनी आणि बघितलं त्यांचं लेखाजोखा बघितला. चित्रगुप्ताला आवाज दिला, यमदेवतालाही सांगितलं यांचं काय प्रारब्ध आहेत नेमकं, एवढं भोगू राहिले. बघितलं महाराज, ज्या मनुष्याने जीवनात कधी ज्ञानोबरांची वारी केली नाही, ज्या मनुष्याने जीवनात कोणची तीर्थयात्रा केली नाही, याच्या जीवनामध्ये परत पंढरपूरची ही वारी केली नाही, ते काय आहेत महाराज? पांगळे. ज्याने भगवंताच्या मुखामध्ये नाम साधना केली नाही ते मुके झाले. ज्याने परमात्म्याचं दर्शन केलं नाही, जे पाहू नाही ते पाहिलं, जे पाहायचं होतं ते पाहिलं नाही, असे लोक आंधळे झालेत. भगवंताला म्हटले नाथ महाराज,
हे कार्य तूच सांभाळ बाबा, माझं बरं आहे म्हणे, हरी हरी करणंच चांगलं आहे म्हणे. विठाला 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 प्रारब्ध कोणालाही चुकत नाही, तर जन्म मृत्यू या ठिकाणी कोणालाही चुकणार नाही. कसं उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ना तरी उदो असतचे आपैसे, अखंडित होत जात तैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. प्रत्येकाला जन्म मृत्यू ठरलेला आहे. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस आपलं प्रारब्ध आणि प्रयत्नवाद आपल्या बरोबर येतो, आणि मृत्यू झाल्यानंतर प्रारब्ध ही संपतं आणि त्या ठिकाणी प्रयत्नवादही संपतं. विठाला 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 विठाला. म्हणून त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला, त्या ठिकाणी संसारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या, त्याज्य पदार्थाचा त्याग करायचा आहेत आणि नाम साधना आपल्याला घ्यायची आहेत. म्हणून परमात्म्याने सांगितलंय, नाथ महाराज म्हणतात, जे घ्यायचंय ते घ्या आणि जे सोडायचंय ते सोडा, पण तेच वासुदेवाचं नाम आहेत त्याचा त्याज्य करा, आणि जे नाम साधना आहे ती घ्या. अभंगाच्या द्वितीय चरण. प्रारब्ध नाहीस करायचं असेल तर भगवान परमात्मा आणि भक्त या ठिकाणी असावे लागतात. एकदा श्रीकृष्ण भगवंत आणि त्या ठिकाणी अर्जुन, त्या ठिकाणी युद्ध चालू होतं. युद्ध झाल्यानंतर थोडं शतपावली करायला दोघंही आपले रणांगणाच्या बाहेर गेले. जाता जाता भगवान परमात्म्याला अर्जुनाने प्रश्न केला, देवा ही सगळी करण्याची गरज तरी काय होती तुला, प्रारब्ध आहेत. पण भगवान परमात्मा म्हणले, हे प्रारब्ध प्रत्येकाला भोगावं लागतं, कारण की मी आणि तू वेगळा नाही, करणाराही मी आहे आणि मारणाराही मी आहे. विठाला दोघं परमात्मा आणि त्या ठिकाणी अर्जुन दोघंही शतपावली करण्यासाठी बाहेर जातात. जाता जाता महाराज एक राजवाडा त्या ठिकाणी लागला. राजाचा सावकाराचं घर समजा, एका सावकाराचं मोठं घर, 2 मजली बिल्डिंग लागली महाराज. आणि ती परमात्म्याने बघितलं. बघितल्यानंतर भगवान म्हणले, बघ तुला असं वाटतंय ना की माझे या ठिकाणी इष्ट मित्र स्वजन सखे यांना सगळ्यांना मांडण्याची माझी जिम्मेदारी आहे, पण तुला तसं काय वाटू देऊ नको. करता हा मी ती म्हणते, तू करता नाही, करता मी आहे. कोण आहे? करता मी आहेत. बघित आता मी तुला लीला करून दाखवतो. परमात्म्याने त्या सावकाराला भिक्षुकाचं रूप धारण केलं आणि आवाज दिला, भवती भिक्षाम दे.
पण त्या ठिकाणी सावकार होता महाराज. सावकार म्हटल्यानंतर त्याला देण्याची इच्छा कधी होत नाहीत महाराज. बाहेर आला नाही म्हणे, चांगले धट्टे कट्टे दिसतात दोघं, पण काम करायला काय तुम्हाला रोग उठवतो का म्हणे. हा, चांगले धट्टे कट्टे दिसतात, खाऊन पिऊन चांगले तंदुरुस्त झालेला आता राजकुमारच दोघं बी ना. काम करायला तुम्हाला हात दुखतात का. सावकाराने त्या ठिकाणी भिक्षा दिली नाही. परमात्मा पुढे गेले आणि सांगितलं याची 2 मजली बिल्डिंग येते 4 मजली बिल्डिंग मध्ये बघा. हा, परमात्मा बघा. नंतर तिथून पुढे गेल्यानंतर महाराज एक छोटीशी कुटिया त्या ठिकाणी एका माताजीची लागली. त्या ठिकाणी तिचा उदाहरण करणारी एकच गाय होती. त्या गायीचं दूध संध्याकाळी काढायचं आणि तेच दूध पिऊन संध्याकाळी झोपायचं. हा तिचा नेम होता. गावातील जंगलामध्ये ती चारवायची, एवढाच तिचा नेम होता. परंतु महाराज बघा, प्रारब्ध भगवान परमात्मा प्रारब्ध घालवतो, पण भक्ताबरोबर असेल तर विठाला विठाला विठाला. तसे अर्जुन संतही आहेत आणि अर्जुन भक्तही आहेत. का? कारण संताची भावना अंतकरणामध्ये अर्जुनाच्या आहे आणि भक्त अर्जुन कसा आहेत महाराज, कारण की भगवंत कृष्णाची साधना करतो. विठाला विठाला. अर्जुनाच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी मग्न झालेला जो अर्जुन आहे, तो अर्जुन प्रश्न करू लागला, देवा त्याने तर आपल्याला त्या ठिकाणी भिक्षा दिली नाही, परंतु त्याला तुम्ही आशीर्वाद दिला. आता ते म्हणले तुला आता एक सांगून जमणार नाही, आता तुला दुसरं मला उदाहरण दाखवावं लागेल. त्या वयोवृद्ध असणारी माताजी तिच्या घरापर्यंत परमात्मा आला आणि परमात्मा आल्यानंतर म्हटले, आपण सकाळपासून दोघांनी काही खाल्लं नाही म्हणे. आता आपण असं करू, ह्या माताजी आहेत वयोवृद्ध मातोश्री यांच्या कुटेमध्ये जाऊ आणि आपल्याला काहीतरी भिक्षा भेटेल. दोघंही त्या ठिकाणी गेले. तुटलेली खटिया होती, खटियावरती बसले, बाजीवरती दोघंही बसले. पाणी दिलं आणि सांगितलं, माताजी आम्ही सकाळपासून या ठिकाणी अन्नाचा कण आणि ते घेतलेला नाही, तर तुम्ही आम्हाला काहीतरी भोजनासाठी द्या. परंतु ती म्हणली, माझ्याकडे काय भोजनाला नाही म्हणे, मी संध्याकाळी गाईचं दूध त्या ठिकाणी काढते आणि त्या दुधावरतीच मी राहते आणि भगवंताचं भजन मी करते. महाराज बघा, त्या परमात्म्याची लीला बघा. भगवंत भक्त प्रारब्धही नाहीच करतो आणि मुक्तही करतो. विठाला 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 विठाला. महाराज त्या माताजीने ते दूध काढलं, ती स्वतः त्या ठिकाणी उपवाशी राहिली आणि भगवान परमात्म्यालाही दूध दिलं आणि अर्जुनालाही दूध दिलं. भगवान परमात्म्याला आता माझं काम झालं. परमात्मा आणि अर्जुन त्या ठिकाणी जाऊ लागले. जाता जाता परमात्म्याच्या मनामध्ये विचार आला, आता हिचा जीव फक्त एका गायीमध्ये गुंतलाय, ती गायही मेली पाहिजे आणि म्हातारीची झोपडी जळली पाहिजे. विठाला 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 विठाला. अर्जुन मनातलं जाणणार आहेत. काय? अर्जुन मनातलं जाणणार आहेत, कारण की भगवान परमात्म्याच्या रोमारोमात अर्जुन आहे आणि परमात्म्याच्या रोमारोमामध्ये अर्जुन आहेत. विठाला विठाला विठाला. दोघांनीही त्या ठिकाणी लीला केल्यात. परमात्म्याने बघा सांगितलं, अर्जुना याचं जे कार्य आहे, आता या म्हातारीचं जे कार्य चालू आहे, आपण थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर हिची झोपडी ही जळेल आणि हिची गायी ही मरेल. त्या ठिकाणी महाराज परमात्मा पुढे गेला आणि असं म्हणता क्षणी म्हातारी ही त्या ठिकाणी झोपडी ही जळली आणि गायही मेली. विठाला 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 विठाला. महाराज दृष्टांत संपला. सिद्धांत असा प्रारब्ध कोणालाही चुकत नाही, परंतु ते प्रारब्ध चुकवण्याची क्षमता परमात्म्याबरोबर भक्त असेल तरच होते. विठाला 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 विठाला. तसं जन्म मृत्यू प्रत्येकाला आहेत. जन्माला आल्यानंतर मृत्यू निश्चित आहे, ते चुकवता कोणालाही येत नाही. 4 लाख वेळा मनुष्याला जन्म प्राप्त होतो. किती वेळा? 84 लक्षोनी फिरता दुःख भोगले, ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आंधळे आहेत, पण कशामुळे आंधळे आहेत महाराज? अज्ञानी जीव आहेत. ज्ञान नाही परमात्म्याचं. मग ते ज्ञान द्यायला कोण येतात? तर संत येतात आणि संत आपल्यावरती काय करतात? कैलास महाराज उपकार करतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी, ओ देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा
परमात्म्याच्या असणाऱ्या अंतकरणामध्ये जोपर्यंत आपण वास करत नाही तोपर्यंत परमात्माही आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नासे संसार भय. आपल्याला संसारामधून मुक्तता प्राप्त करायची असेल तर आपल्याला नाम साधना करावं लागेल. मग ती कोणची असू द्या महाराज, राम असू द्या, कृष्ण असू द्या, हरी असू द्या, नारायण असू द्या, अन्य संतांचं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम संतांचाही जप केला तरी आपल्याला त्या ठिकाणी मुक्तता प्राप्त होते. परंतु त्या रामकृष्ण वासुदेवाचा अंतकरणामध्ये जो आपण प्रवेश करत नाही, दृढ भाव अंतकरणामध्ये पकडत नाही, आणि जो दृढ भाव आहे तो कसा आहे, नित्य नेमाने, कशाने, नित्य नेमाने त्या परमात्म्याचं भजन केल्यानंतर तो भाव आपल्या अंतकरणामध्ये प्रवेश करतो आणि तेच रामकृष्ण वासुदेव दृढतेने आपल्या अंतकरणामध्ये प्रवेश करतात आणि साधना फलद्रूप होते, ती आदराने होते. अभंगाच्या तृतीय रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, हरी रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा. हो हरी 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 दृढ भावा, हरी हरी दृढ भावा, हरी हरी दृढ भावा, हरी हरी दृढ भावा. हो अनेकांचा हे बा, अनेकांचा हे बा, अनेकांचा हे बा, अनेकांचा हे बा. दुरी करी आदरे, करी आदरे, करी आदरे, दुरी करी आदरे, दुरी करी आदरे, करी आदरे, दुरी करी आदरे. सांडी मांडी परत टाकी, 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 सांडी मांडी परत टाकी. त्या ठिकाणी अहंकार जो आहे तो टाकला जातो. कसा, तो कामू सर्वता जाय, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे, क्राम येशा, क्रोध येशा, रजोगुणा समुद्भवा. अंतकरणामध्ये जोपर्यंत काम आहे, क्रोध आहे, लोभ आहेत, याला आपण जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत रामकृष्ण वासुदेव आपल्याला भेटत नाहीत. अंतकरणामध्ये जोपर्यंत आपल्या काम आहेत, क्रोध आहेत, तोपर्यंत नामसाधनाही होत नाही, तीर्थयात्राही होत नाहीत आणि साधूची संगती घडत नाही. विठाला विठाला यासाठी आपल्याला साधूची संगती करावं लागेल. पण साधूची संगती करण्यासाठी साधूच असे गावागावात बसलेले नाही. कुठेतरी आपल्याला आश्रमात जावं लागेल, कुठेतरी तीर्थात जावं लागेल, तेव्हा आपल्याला त्या साधूची संगती घडेल. आणि साधू कसे असावेत महाराज, उपरती साधू कसे असावेत, ब्रह्मनिष्ठ महात्मे असावेत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे कसे, ते ज्ञानाने परिपूर्ण असावे, त्यांना ज्ञान पूर्ण असावं. नाही तर हरिपाठ पाठ आहे आणि बाकीचं काहीच पाठ नाहीत. काही काहींचा हरिपाठ पाठ नसतो बरं. आपल्याला तिकडे जायचं नाही, कारण की साधू बहुत झालेत आजकाल. साधू म्हणता येणार नाहीत, भोंदू म्हणता येईल त्यांना. आजकाल लोकाला बी ते आवडतात ना, साधू आवडत नाहीत. चमत्कार करणारे आणि लवकरच नमस्कार दाखवणारेच आवडतात. विठाल विठाल बिचारा महिला भगिनी ज्यादा विश्वास असतो. बिचाऱ्यांचं अंतकरण थोडं सोज्वळ आहे का नाही. साधू पुरुषाचं अंतकरण थोडं कठोर असतं आहे का नाही. आणि त्या ठिकाणी जाण्याची इच्छाही त्यांनाच असते ज्यादा. सांगण्याचा भाग एकच की चांगल्या साधूची संगती तुम्ही करा, दुसऱ्या साधूची संगती. साधू म्हणणार नाहीत, भोंदू म्हणा, गिरी म्हणता येणार नाही, बाबाई म्हणता येणार नाही. विठाला विठाला
अशा लोकांकडून आपला उद्धार होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधूची संगती करायची असेल तर साधू ओळखण्यासाठी आपल्याला आधी त्याच्या संगती बरोबर लावावं लागेल बरं का. जर तुम्ही संगती कोणाची करावी याचंही खूप महत्त्व या ठिकाणी आहेत. कारण की साधूची संगती नाही तर ढेकणाच्या संगे हिरातो भंगला अंगी नागवडा साधू जैसा, त्याप्रमाणे जर ढेकणाने त्या ढेकणाची संगती जर हिऱ्याला लागली तर त्या ठिकाणी ते हिऱ्याचंही महत्त्व काय होतं उद्धव नाहीच होतं. म्हणून आपल्याला साधूची संगती करावं लागेल. विठाला विठाला साधूची आपल्याला पूजा कशी करावी लागेल? काया वाचा मनाने. कायाने म्हणजे शरीराने आपल्याला त्या साधूची पूजा करावी लागेल, मनानेही त्या साधूची पूजा करावा लागेल. आणि ती सगळी पूजा झाल्यानंतर नित्यनेमाने आदराने त्या साधूपाशी आपल्याला जावं लागेल. ब्रह्मनिष्ठ महात्मा असेल त्याच्या चरणापाशी आपल्याला बसावं लागेल. ते ज्ञानांजन आपल्याला श्रवण करावं लागेल. श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होईल. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. केव्हा? त्या साधूची सेवा केल्यानंतर. पण आपल्याला त्या साधूपाशी जावं लागेल, त्यांच्या चरणामध्ये लोटांगण घालावं लागेल. काया वाचा मनाने आपल्याला त्या साधूची सेवा करावा लागेल. तेव्हाच नित्यनेमा आदराने त्या साधूची नामसाधना, त्या परमात्म्याची नामसाधना आपल्याला घडेल. अभंगाच्या शेवटच्या चरण घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, घाली संतासी एका
नामस्मरता आदरे सावता महाराजांनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला काय दिले? जागा दिलीत. मग त्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, अहंकार ज्या ठिकाणी परमात्मा आहेत त्या ठिकाणी राहत नाहीत. का? कारण की नाम साधनेच्या जोरावरती सावता महाराजांचा मळा काय झालाय महाराज? फुलवला आहे. पण तो कसा मळा आहे? तर परमात्मरूपी भक्तीचा मळा त्या ठिकाणी. ज्या मळ्यामध्ये गेल्यानंतर सहजच आपल्याला भजनाची इच्छा होती. कशी? विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. सावता महाराज भजन करतात परमात्म्याचं. काय करतात? परमात्म्याचं भजन करतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. आहा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल भजन कर. हात वरती कर. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. पुरुष लोक थोडे कंजूस वाटू राहिले. काय? महिला वर्गाने सगळे हात वरती करतात, पुरुषांना हात वरती करायला हवं. हा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल सावता महाराज की जय. ज्याच्या गावी जावा त्याचा जयकारा लावा. काय ज्याच्या दारात बसले आपण त्यांच्या आज्ञेनं सेवा आहेत. मग त्यांचं भजन करायला कंजूसी करू नका. महिला वर्ग चांगलं भजन करतात. पुरुष वर्गाला काही लाज वाटते का? हात वरती केल्यानंतर त्याच्या मागं ज्ञान आहेत बघा. हात वरती केलं म्हणजे आपला अहंकार नाहीसा झाला. काय हात वरती केल्यानंतर परमात्म्याला 2 हात दाखवायचे. माझ्याकडे 2च हात आहेत आणि 1 मस्तक आहेत, बाकी माझ्याकडं काही नाहीत. माझ्याकडं धन दौलत नाहीत, माझ्याकडं पैसा अडकं नाहीत, माझ्याकडं माडी नाहीत, फक्त आणि फक्त 2 हात आहेत, ते पण खाली आहेत. आता तुला कसे भरवायचे हे तुझ्या हातात आहे. विठाला विठाला आपला अहंकार नाहीसा करायचा असेल तर परमात्म्या पुढे हात फैलावा लागतात. बरोबर ना? आपण भिकारी आहेत, देवापुढे दररोज काही ना काही मागतो, भिक्षुक आहे आपण. पण परमात्मा आपल्याला देत राहतो आणि आपण काय करत असतो? घेत राहतो. हा विचार करत नाहीत. त्या परमात्म्याने आपल्याला काय दिले इंद्रिय, हात पाय कान डोळा मूक बोलाया वचन. परमात्म्याची साधना करण्यासाठी आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत, परंतु आपण त्याच ठिकाणी परमात्म्याची साधना करतो. परंतु जसं होईल तसं. शरीराला वाचून परमात्मा आहेत कैलास महाराज. काय तनाला वाचून परमात्मा आहेत, मनाला वाचून परमात्मा आहेत. मनापासून भगवंताची भक्ती केल्यानंतर ज्याप्रमाणे सावता महाराजांच्या हृदयामध्ये त्या जागा केली, त्याचप्रमाणे आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा परमात्मा जागा करे. विठाल आता ज्यात उदाहरण दृष्टांत मी घेणार नाहीत, कारण की 12 वाजले. तुम्ही जरी उशिरा आलेत पण आम्ही टायमिंग राहिलो बरं का. चालू करायला थोडा उशीर झाला. भजने आधी आलेले होते. चालू जर आधी केला असतं तर आणखीन आनंद झाला असता. महाराज शिवपुराणामध्ये देवराज ब्राह्मणाची कथा येते, त्याचाही उद्धार नाम साधनेने झाला. कसा महाराज? शिवायचा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधुजन. कल्याणाची देवता, उपासनेची देवता देवराज ब्राह्मणाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. कसा? पापी दुराचारी देवराज ब्राह्मण आहेत, परंतु नाम साधना कशाची केली कैलास महाराज? शिवनामाची नाम साधना केली आणि मोक्षाचं द्वार त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालं. नवे देवदत्ताचा मुलगा गुणनिधी आहेत, त्यांनी सुद्धा जीवनामध्ये पापाचरण केलं, परंतु त्याचेही त्या ठिकाणी मुक्तता कशामुळे झाली महाराज? शिवनामाच्या जोरावरती. त्याचप्रमाणे आपणही जर आपल्याला मुक्तता प्राप्त करायची असेल तर नित्य नेम आदरे सांडी मांडी परती ठाकी वासुदेव नाम गोकी मोक्षेल सुखी नामस्मरता आदरे. आदराने त्या परमात्म्याची नाम साधना केली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. नवे राम कृष्ण वासुदेव आपली काय करतात महाराज? इच्छा पूर्ण करतात. पण कशाच्या रूपाने? घालू संताची आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, म्हणते तुमते मागतील महासिद्धी. जे येणे करुणी समजता परितोषी होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. ज्या भगवंताची आपण जशी पूजा कराल, तशी इच्छा कराल, तसा परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी फळ देतो. विठाला तुम्ही भगवंताकडे कोणतीही इच्छा करा, परंतु त्यामाग तुमची साधना महत्वाची आहे. काय साधना नाही केली, झाडच नाही लावलं आणि फळाची इच्छा करतोय तर चालेल का? त्यासाठी झाड लावा लागेल, त्याला पाणी घालावं लागेल, त्याबरोबर त्याला कुंपणही करावं लागेल. कशाचं? नाम साधनेचं. विठाला म्हणून या ठिकाणी नाम साधना खूप महत्वाची आहे. उपदेश त्या ठिकाणी नाथबाबांनी जरी केला असला तरी पण त्या ठिकाणी राम कृष्ण वासुदेव नित्य नेमाने आदर करा. म्हणजे काय करा? त्याचं भजन करा. हेच या अभंगाचा मुख्य गाभा आहेत. भगवंत परमात्म्याच्या कृपेने, सावता महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, पंढरीनाथाच्या गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने
4 चरणाचा अभंग होता, त्यामध्ये जेवढं सांगण्याचा प्रयत्न आहे तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला. 12 वाजलेले ते सगळ्याला भोजनाची व्यवस्था चांगली सुंदर अशी जेजूरकर परिवाराने केलेली आहे. परमात्म्याच्या चरणी ही सेवा आपण समर्पित करू आणि छोटंसं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आलेले सगळे पाहुणे मंडळी, परिवार, जेजूरकर परिवार, आश्रमाशीही निगडीत आमचे योगेश महाराज आहेत आणि त्यांच्या आग्रहस्तव या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झाला. परमात्मा जेजूरकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती, सामर्थ्य परमात्मा त्यांना देव. त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनाचार्य मंडळी आहेत, मृदंगाचार्य मंडळी आहेत, विनेकरी मंडळी आलेले, पंचकृषीतील आस्तगाव असेल, चोळकेवाडीला असेल, तरकसवाडी असेल, अन्य काही गोल्हारवाडी आहे ना, बाकी सगळे आलेले पंचकृषीतील सगळे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे आभारी आहोत. असं सहकार्य आणि सद्बुद्धी तुम्हाला परमात्मा देत राहो आणि आपल्यातून गेलेल्या कैलासवासी ताराबाई यांना परमात्मा चांगली सद्गती प्राप्त करो, हीच गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल.